प्रॉपर्टी नंबर 6 काय म्हणते पहा, की आर आय चेंजेस टू आर आय प्लस के आर जे, आर आय प्लस के आर जे. म्हणजे याचा अर्थ काय, की चेंज कुणामध्ये घडवायचे तुम्हाला, आयत रो मध्ये. तर आयत रो मध्ये चेंज घडवायचे तर आयत रो जशाच तसा लिहायचा आणि काय करायचं की उरलेल्या दुसऱ्या कुठल्या तरी रोला के नी मल्टिप्लाय करायचं आणि ते आर आय सोबत ऍड करायचं. याला म्हणतात आर आय चेंजेस टू आर आय प्लस के आर जे. ठीक आहे. तसं तुम्ही सीआय साठी पण करू शकता. सो सीआय चेंजेस टू सीआय प्लस के सी जे, सीआय चेंजेस टू सीआय प्लस के सी जे, सीआय चेंजेस टू सीआय प्लस के सी जे. म्हणजे कुठे चेंज करायचं आहे, सीआय मध्ये. तर सीआय मध्ये चेंज करायचं आहे तर सीआय ला सीआय आपण ऍज इट इज लिहून टाकला. ठीक आहे. त्यानंतर काय केलं आपण की दुसऱ्या कुठल्या तरी कॉलमला के या स्केलारनी मल्टिप्लाय केलं आणि प्रत्येक करस्पॉन्डिंग एलिमेंटला त्याच्यासोबत काय केलं, ऍड केलं. हे ऑपरेशन खूप महत्वाचं आहे. काय सांगताय हे, की कुठे चेंज आणायचं आहे, समजा C1 ला, तर C1 चे एलिमेंट ऍज इट इज लिहून टाकायचे प्लस त्याच्यामध्ये काय करायचं की कुठल्या तरी C3 ला आपण मल्टिप्लाय केलं सपोज 3 नी, तर आधी लिहायचं, कुठे लिहायचं हे C1 मध्ये. चेंज कुठे चालू आहे, C1 मध्ये. कशाने मल्टिप्लाय करताय तुम्ही, 3 न. कुणाला करताय, C3 ला. याला म्हणायचं की ऍडिशन विथ द स्केलार मल्टिपल, विथ अदर रो ऑर कॉलम. पहिल्यांदा काय करायचं की करस्पॉन्डिंग रो किंवा कॉलम ऍज इट इज लिहायचा आणि दुसऱ्या कुठल्या तरी कॉलमला एखाद्या स्केलारनी मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करून जे काही येईल ते तुमच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट मध्ये ते सगळे एलिमेंट काय करायचे असतात, ऍड करायचे असतात. मग आता त्यांचं काय म्हणणं आहे याच्यानुसार, तर जो काही डिटर्मिनंट तुम्हाला याच्यानंतर मिळतो, तर डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू विषयी ते ओरिजिनल डिटर्मिनंटला सेम असतात त्या व्हॅल्यू, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे ते कसं, तर तुम्ही जर C1 पासून त्याला स्प्लिट केला आणि जर का 3C3 साठी एक दुसरा मॅट्रिक्स जर तुम्ही लिहिला आणि त्याचं ज्यावेळेस ऍडिशन कराल तर ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट आणि ही आलेली व्हॅल्यू दोघांची ऍड करून ती कशी असते, सेम असते. थोडंसं लक्षात येत असेल ऑपरेशन किंवा न येत असेल तर आपण एखाद्या याचं काय करूया, प्रॉपरली एक्झाम्पल घेऊ परत एकदा आणि मग हे लक्षात येईल. ठीक आहे. सो राईट डाऊन, याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. राईट, कॅपिटल ए इक्वल टू, प्रॉपर्टी खूपच स्टँडर्ड आहे पण तशी काही इतकी पण काही अवघड नाहीये. कॅपिटल ए इक्वल टू 7234, 7234. ठीक आहे. 7234. त्याच्यानंतर आता काय करायचंय, R1 चेंजेस टू R1 प्लस 3R2, R1 चेंजेस टू R1 प्लस 3R2, R1 चेंजेस टू R1 प्लस 3R2. कुठे चेंज आणायचे आपल्याला, R1 मध्ये. R1 जशाच तसा ठेवायचा आणि R2 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 3. तर नवीन एक डिटर्मिनंट तुम्हाला ऑब्टेन होईल. ठीक आहे. मग आता आपण चेंज घडवून आणूया. देअरफॉर बघा इकडे लक्ष द्या. आता हा मॅट्रिक्स जो आहे तो कॅपिटल, हा जो डिटर्मिनंट आहे तो कॅपिटल बी नी इंडिकेट करू. तर पहिला रो जशाच तसा, बरोबर. पहिल्या रो मध्ये चेंज घडायचा आहे. मग पहिल्या रो मध्ये ऑपरेशन आहे का, R1 पुणे सांगा, 7 प्लस इथं किती आहे, 3. त्याचा करस्पॉन्डिंग R2 किती आहे सांगा, 3. कळलं. 7 प्लस 3 इंटू 3, 7 प्लस 3 इंटू 3. येस. आता पुढे हो का, इथला R1 किती आहे बघा, दिस इज 2. 2 प्लस 3 इंटू, येस, R2 किती आहे, 4. 2 प्लस 3 इंटू 4. कळलं. 2 प्लस 3 इंटू 4. येस, एनी डाऊट. कुठे चेंज आणायचा आहे, R1 मध्ये. R1 ला R1 लिहिला, 7 ला 7. पुढे प्लस ला प्लस, 3 ला 3. R2 किती आहे, 3. आता इथे R1 किती आहे, 2 प्लस 3 ला 3, याचा R2 किती आहे, 4. त्याचा करस्पॉन्डिंग R2 बघायचा आणि बाकी R2 जशाच तसा, दिस इज अ 3 अँड दिस इज अ 3 अँड 4. काय अडचण याच्यामध्ये. हा झाला तुमचा 2/2 चा डिटर्मिनंट. मग प्रॉपर्टी काय सांगते, ठीक आहे असं केलं, पण प्रॉपर्टी काय सांगते की जे काही ओरिजिनल डिटर्मिनंट आहे तुमचा, ओरिजिनल डिटर्मिनंटची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू ही सेम येते. पण याची पण तशी नाही, याची पण तुम्ही काय करणार, स्प्लिटिंग करणार. स्प्लिटिंग म्हणजे कशा पद्धतीची स्प्लिटिंग असेल की
तर जे केलंय त्याला स्प्लिट करायचंय तुम्हाला, म्हणजे इथून स्प्लिट करा. बघा हे स्प्लिटिंग केल्याच्या नंतर कसं येईल ते पहा. 7 पासून स्प्लिट करा. दिस इज अ 7 3 2 4 7 3 2 4 कळलं? ते कळलं? हे बघा 7 3 2 4 ऍज इट इज 7 3 2 4 ऍज इट इज. ओके. आता प्लसला प्लस सम आहे ना, कशाने मल्टिप्लाय केलंय? 3. ते 3 बाहेर घ्यायचं. आणि आता दुसरं आहे बघा 3 3 4 4 3 3 बघा 3 3 अँड 4 4 सरळ सरळ हे 0 आहे. म्हणजे याची व्हॅल्यू आपण लगेच काउंट करूया बघा. 7 चोक 28 आणि 3 दोन्ही 6. आता हे झालं तुमचं प्लस. दिस इज 3 into 0. So this is equal to 28 minus 6 22. काय अडचण याच्यामध्ये झालं. मग आता ही व्हॅल्यू आपल्या ओरिजिनल मॅट्रिक्सची येते का चेक करू आपण. सो सॉरी डिटर्मिनंटची. मग बघा कॅपिटल कॅपिटल ए इक्वल टू यस काय येतं बघा. हा त्यामुळे तेच येणार आहे ना. पण लिहिताना असं घेऊ आपण की 28 minus 6 28 minus 6 इक्वल टू काय आला 22. ठीक आहे. म्हणजे प्रॉपर्टी काय सांगते लक्षात आलं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या स्केलार मल्टिपल करून त्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला ऍड करता आणि ज्याला स्प्लिटिंग करून बघितल्यावर जे काही व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू ओरिजिनल डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. हे ऑपरेशन पुढल्या वर्षी मॅट्रिक्सला पूर्ण रन करतं. दॅट इज R1 चेंजेस टू. वाचायचं कसं R1 चेंजेस टू R1 प्लस 3R2 असं लिहिलं की याचा अर्थ कुठे चेंज घडवायचा आपल्याला R1 मध्ये. मग R1 मध्येच लिहिलंय की नाही. R2 ऍज इट इज लिहिले की नाही. R2 3 4 ऍज इट इज लिहिला. प्रॉपर्टी आहे. फक्त ती प्रॉपर्टी थोडीशी काय सांगते की सरळ सरळ 3 कॉमन काढला की हे इकडे 0 दिसतंय. याच्यात तर काय इथे कुठली प्रॉपर्टी नंबर यूज झाली 3. इफ रोज अँड कॉलम्स आर इक्वल काय सेम दिसते. रो पण कॉलम पण सेम आहे. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट बिकम 0. सो जशाच तसं लिहून घ्या. ठीक आहे लिहून घ्या. चला A equal to B. Therefore A equal to B. ठीक आहे. Therefore A equal to B. Yes, any doubt? चला तुम्हाला मी पुढचं ऑपरेशन देतो. तुम्ही बघा काय येतं आता सांगा पुढचं ऑपरेशन. C1 changes to C1 minus 4 C2. हे अप्लाय करा आता A वरती. परत एक नवीन मॅट्रिक्स ऑप्टेन डिटर्मिनंट इथे ऑप्टेन होईल तुम्हाला C इक्वल टू. तो तुम्ही अप्लाय करा आणि मला सांगा कसं कसं लिहू. हे लिहून घ्या. येस C1 काय इथे 7 minus 4 into 2. बघा तुम्हाला असं जमतं. इथे बघा 3 minus 4 into 4. ठीक आहे. आता कॉलमला जायचंय ना. बघा परत एकदा कुठे चेंज आणायचा आहे C1 ला. मग C1 चा एलिमेंट पहिला कोण आहे 7. मग इथं काय म्हणलंय मायनसला मायनस 4 ला 4. त्याचा C2 कोण आहे बघा. त्याचा C2 कोण आहे 2. मग इथे लिहा ना 2. ठीक आहे. आता C1 चा एलिमेंट कोण आहे इथे का 3. 3 ला 3 ऍज इट इज दिलं. मायनसला मायनस दिलं. 4 ला 4. C2 कोण आहे का याचा C2 आहे याचा 4. ठीक आहे ना.
कुठे चेंज आणायचं आहे C1 मध्ये. मग ऑपरेशन कसं लिहायचं? C1 चेंजेस टू C1 मायनस 4C2. कुणाला चेंज करायचं? C1 ला. C1 म्हणजे उभा केलाय ना कॉलम. मग आता दुसरा कॉलम काय करायचा? ऍज इट इज. कुठे चेंज करायचंय तुम्हाला? पहिल्या. तर दुसरा कॉलम ऍज इट इज. मग घेऊन टाका दुसरा काय इथे? 2 4. दिस इज अ 2 and 4. Yes, any doubt? This is 2 4. Yes, any doubt? Yes or no? कळलं का ते तुला? कळलं काय? येस और नो? कुठे चेंज आणायचंय? C1 ला. C1 म्हणजे काय असतो? फर्स्ट कॉलम. C2 म्हणजे काय असतो? कॉलम म्हणजे काय असतात? उभे. इथं कोणता आहे कॉलम? 7 3. दुसरा कॉलम कोणता आहे बेटा? बरोबर आहे की नाही? पहिला कॉलम कोणता आहे? 7 3. दुसरा कॉलम कोणता आहे? काय अडचण नाही सर. कुठे चेंज आणायचंय? C1 ला. मग बघा ना, आपण काय लिहिलं? C1 चेंजेस टू C1 मायनस 4C2. C1 चेंजेस टू C1 मायनस 4C2. म्हणजे कुठे चेंज आणायचंय? C1 ला. मग ऑपरेशन कुठे लिहिलेत? लक्ष करायचं. C1 मध्ये. पहिल्या कॉलमला लिहिलेत ना. दुसरा कॉलम तशाच तसा ठेवला. मग आता पहिला C1 कोण येतं? 7. -4 ला -4. C2 कोण येतं का? 7 चा C2 कोण आहे? 2. मग इथे 2 लिहावं लागेल ना. त्याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट बघायचा. जसं इथं कसं बघितलं होतं का? रो होता ना. तर ह्या 7 चा करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणता आहे? 3. रोचा. कॉलमचा म्हणल्यावर तिकडे बघावं लागेल. रोचं म्हणल्यावर खाली बघावं लागेल. मग हे ऑपरेशन रोचं होतं ना. ते ऑपरेशन कशाचं चालू आहे? कॉलमचं. मग आता प्रॉपर्टी काय सांगते? प्रॉपर्टी सांगते की याला स्प्लिट केल्यावर जे काही येतं ते ओरिजिनल सारखं. मग बघूया, चेक करूया. लेट अस चेक. सो दिस इज इक्वल टू, तुम्ही स्प्लिट करू शकता. आता याला स्प्लिट कसं करणार? दिस इज अ 7 3 2 4. कळलं का? 7 3 2 4. आता काय करायचं पुढे? -4 ला बाहेर घ्यायचं. बरोबर आहे ना? ज्याच्यानी मल्टिप्लाय करतात त्याला बाहेर घ्यायचं. कशाने मल्टिप्लाय केलं? -4 न. मग अशी प्लस होता म्हणून प्लस न केलं. इथे +3 बाहेर घेतलं. आता -4 नी करताय म्हणून -4 बाहेर घ्या. तर मध्ये काय येईल सांगा? 2 बघा, 2 2 4 4. सरळ सरळ परत ह्याची व्हॅल्यू किती झाली? 0. कारण हे 2 2 2 4 2 4 काय सेम दिसतात ह्याच्यात तुम्हाला? कॉलम सेम दिसतात. म्हणजे त्याची व्हॅल्यू डायरेक्ट प्रॉपर्टी नुसार किती येते? 0. म्हणजे याचं व्हॅल्यू परत तेच आली बघा. सो दिस इज इक्वल टू 28 मायनस, this is equal to 28 minus 6 and -4 into 0. So this is equal to 22. That's the answer. Yes or no? कळलं? हे 2/2 च चालू आहे. आपण 3/3 च आता पुढे घेऊ एक्झाम. आपण आधी 2/2 प्रत्येक प्रॉपर्टीचे 2/2 घेतले आपण आणि मग 3/3 घेतले. काय डाऊट वाटतोय? प्रॉपर्टी काय म्हणते ती पण लक्षात घ्या आणि ऑपरेशन पण समजून. मेन पुढल्या वर्षी ऑपरेशनशी घेणं देणे. प्रॉपर्टी तिकडे रूल वगैरे. डिटर्मिनंटचा कुठलाच रूल तिथं फारसा येत नाही. उगं कुठं तरी एक क्वचित एखाद्या गणितासाठी येऊ शकतो. ह्या 7 रूल पैकी कुठलाही रूल आपल्याला पुढच्या वर्षी तसा डायरेक्ट दिसणार नाही. असं कुठलंच गणित इथं नाही की जिथं डायरेक्ट डिटर्मिनंटचा रूल अप्लाय होतो. मॅट्रिक्स मध्ये पुढल्या वर्षीचा जो मॅट्रिक्स चॅप्टर येणार आहे तुम्हाला, मॅट्रायसेस पार्ट 1 मध्ये सेकंड चॅप्टर. पहिला चॅप्टर येतो लॉजिक. मग त्यानंतर येतं तुमचं हे मॅट्रायसिस. त्याचं हे सगळं फॉर्म्युलेशन याला धरूनच. तिथे फक्त हे जे बार्स असतात त्याला ते फक्त असं स्क्वेअर करतात, स्क्वेअर ब्रॅकेट करतात आणि मग तो काय बनतो? मॅट्रिक्स. इट बिकम्स अ मॅट्रिक्स. ठीक आहे. हा झाला तुमचा 2/2 चा विषय. इथे तुम्ही लिहू शकता देअरफॉर C इक्वल है ना. मग खाली देअरफॉर A इक्वल टू अगेन याला टाकायचं असेल तर असं 3 टाका. ठीक आहे. इथे जे आलं तर मग अशी याला 2 टाका. इथं 1 टाका. ठीक आहे. मग हे जे आलं ते कुठून आलं? फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. आणि आता A इक्वल टू C जे येईल ते कशावरून येईल? फ्रॉम 1 and 3. फ्रॉम 1 and yes 3. फ्रॉम 1 and 3. येस ऑर नो? असं सिस्टमॅटिक लिहिलेलं आहे. काही डाऊट असेल तर विचारा. लिहून घ्या हे जसं. लिहून घ्या. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. विचारायचं बेटा? हा, कळलं नाही?
कॉलमचं कळलं नाही. ठीक आहे. बरं मला सांग, हे प्रॉपर्टी काय म्हणत असते, हे ऑपरेशन की जिथे चेंज करायचं आहे ते पहिल्यांदा लिहायचं. मग समज मला C1 ला चेंज करायचं तर C1 पहिल्यांदा लिहायचं. याच्यात काय आता तुला प्लस न गुणायचंय की मायनसनी मल्टिप्लाय करायचंय ते आपण ठरवायचं. आता इथं कशाने मल्टिप्लाय केली? -4ने. मग इथं लिहिलं मी -4. यात काय अडचण आहे? पण ते काय म्हणतात की कुणाला मल्टिप्लाय करायचं, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचंय तो सोडून कशालाही करा. C2 करा, C3 करा, C4 करा, चालतं. मग इथं कोण आहे? फक्त तुमचा C2. कुठे चेंज आणायचंय? C1 ला आणायचा होता ना. चेंज कुठे आणायचंय? C1 ला. तर गुणाकार कुणासोबत करायचा -4चा? C2 च्या एलिमेंट सोबत करायचा. मग काही इथं लिहिलं C2. ऑपरेशन बद्दल काय अडचण नाही. हे असं का आलं? कारण तसं बोललंच आहे त्यांनी की असं ऑपरेट करायचं असतं. म्हणजे जे C1 असतो ते एलिमेंट जशा असतात लिहायचा होता. 7 ला 7 लिहिला. हो का? -4 ला -4 लिहिला. आणि ह्याचा C2 कोण आहे? काय C1 चा C2? बघा इकडं 7 चा C2 कोण आहे? 2. आणि 3 चा इकडला C2 कोण आहे? करस्पॉन्डिंग 4. मग इथं बघा नाही का काय टाकले आपण 2. मग इथं टाकलं काय 2. मला सांग C1 किती आहे सांगितलं? 7 -4. आता 7 चा पलीकडचा C2 मध्ये कोण बसलाय? त्याच्या पलीकडं करस्पॉन्डिंग एलिमेंट 2. काय अडचण आहे का? ऑपरेशन कळलं काय? आता ह्याच्यात काय अडचण वाटतं? परत एकदा सांगतो. काय अडचण नाही. लक्ष द्या. कन्फ्युज होतो थोडंसं. हे बघा इथे तुमच्याकडे असं आहे 7, 3, 5 हा पहिला कॉलम. इथं तुमच्याकडे असं आहे 2, 3, 4. इथं असं आहे 0, 1, 0, 1, 9. ओके. C1, C2, C3. मग हो का जर तुम्ही ऑपरेशन हेच लिहिलं C1 -4 C2. ठीक आहे. तर कसं येईल सांगा बरं मग पहिलं. 7 -4 इंटू 7 -4 इंटू C2 कोण यायचा? 2. मग इथे लिहायचं 2. समजा इथं जर C3 म्हणलं असतं तर काय आलं असतं? 0. आता सांगा 3 -4 इंटू याचा C2 कोण आहे? 3. इथं लिहिणार 3. आता इथे बघा बरोबर आहे 5 -4 इंटू येस एनी डाऊट? हा कुठं झाला चेंज सगळा तुमच्या ह्या पहिल्या कॉलम मध्ये. आता समजा मी असं लिहिलं असतं C2 चेंजेस टू C2 प्लस 5C3. चला आता सांग तू पहिलं ऑपरेशन. काय लिहू आता इथं C2 किती आहे बघ. C2 चा पहिला एलिमेंट सांग कोणता आहे? 2. मग इथं काय लिहिणार मी 2 प्लस ला प्लस 5 ला 5. त्याचा C3 सांग बरं. C3 सांग बरं. त्याचा C3 सांग ना याचा 0. हे बघ ह्याचा C3 किती आहे? 0. म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट बघायचा C3 मधला किती येतो? 0. जे काही येईल ते येईल आन्सर. आता खालचं सांग बरं 3. 3 प्लस 5 इंटू C2 कोण आहे याचा? 1. इथे लिहिणार तुम्ही 1. आता इथे सांगा बरोबर आहे. दिस इज अ 4 + 5 इंटू 4 + 5 इंटू 9. हे सगळीकडे पुढल्या वर्षी येणार आहे. त्यामुळे हे समजून घ्या. बाकी ते सम करून ते इक्वल येतं हे काही महत्वाचं नाही. प्रॉपर्टी इज नॉट इम्पॉर्टंट हिअर. ओनली ऑपरेशन इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. 3/3 चं घेऊ आपण एक उदाहरण. ऍक्च्युअली इथं झाले होतं 2 ऑपरेशन. इथं ऑपरेशन 2 झाली तुमची. ठीक आहे. फक्त ते प्रॉपर्टीला लीड नाही करत. चला आता आपण 3/3 चा एक प्रॉब्लेम घेऊन टाकू लगेच. म्हणजे तुमचा डाऊट काय असेल तर लगेच क्लिअर होईल. सो राईट डाऊन 3/3 मध्ये capital A equal to 2, 3, 5, 7, 8, 0, -8, 1, 4, 3. चला येस सोडवायचं ना. मी देतो ना ऑपरेशन देतो ना. लिहा आता बाय अप्लाइंग C1 changes to C1 - 3C3. C1 - 3C3. कोणतं? हे 5 आहे. हो बस आहे 2 मिनिट. आता इथं काय लिहिणार तुम्ही 5. आता बघा दुसरं एक ऑपरेशन. हे पहिलं झालं. एवढं तर करा पहिलं तरी. आता ए चा डिटर्मिनंट काढायचा असेल तर डिटर्मिनंट काढून घेऊ. ठीक आहे. ए चा डिटर्मिनंट काढून घेऊया. दिस इज अ 24
minus 0 minus 7 into 9 minus 20, ठीक है, and minus 1 into 0 minus 40. So this is equal to 48. This is equal to 48 minus 7 into, take it later. This is a minus 11. Okay, this is minus 11, and minus minus becomes plus 40. So this is equal to 48 plus 77 plus 40. So this is a capital A. Capital A equal to, ठीक आहे, तो बघा हे कळलं ना, 3/3 कसं असतं ते, हो का, 2 as it is लिहिला, 8 3 जा 24, 0 into 4 0, minus 7 into हा रो कॉलम रो सोडला तर हे किती येतं, 3 3 जा 9, 5 4 जा 20, पुढे लिहायचं प्लस असतं पण इथं मायनस असल्यामुळे मायनस होईल. आता इथे बघा 0 0 minus 40, मग मायनस मायनस किती झाला तो, प्लस 40. येस, आता इथे किती येतं सांगा टोटल, 165 165 आले सगळ्यांचं, ठीक आहे, याला आपण 1 नंबर टाकून. येस, एनी डाऊट? हे तर काय 3/3 चा डिटर्मिनंट जवळपास आता हे सगळं झालेलं आहे. आपलं जे मेन ऑपरेशन आहे ते हे. मग आता खाली लिहू आपण, बाय अप्लाइंग. ओके, हा ये तुम्ही बाय अप्लाइंग बघा, आता इथे अप्लाय करायचं तुम्हाला C1 changes to, yes, C1 changes to C1 minus 3, yes, C1 minus 3 C3, C1 changes to C1 minus 3 C3. अप्लाय करायचंय ना आपलं, कशावर अप्लाय करायचे, ए वरती. मग ए वरती आपण, हे कळलं का रे तुला, हे 3/3 हा 3/3 येतं ना. आता हे थोडं येतंय समजून सांगितलं मी, कारण आता हे बरंच थोडंसं पुढे गेलं. C1 सगळीकडे C1 आहे ना, C1 म्हणलं मी, C1 चेंजेस टू C1 minus 3 C3. ओके, आता तुम्ही मला सांगा, मी लिहित राहतो. ओके, चला आता इकडे बघा, देअरफॉर कॅपिटल, आता हा बदल होतो त्यामुळे थोडस आपण ए डॅश वगैरे थोडस इंडिकेट करू. ओके, चला कुठे चेंज आणायचं आहे, चला सांगायला सुरू करा. येस, 2 minus 3, त्याचा C3 कोण आहे, -1. नेक्स्ट उसके नीचे, हाँ 3 minus 3, त्याचा C2 कोण आहे, 4. उसके नीचे 5 minus 3, C2 कोण आहे, 3. परत एकदा बघा, C1 आहे 2, -3 ला -3, याचा C3 कोण आहे, -1. त्यानंतर इथे बघा, C1 3 minus 3, C3 कोण आहे, 4. त्यानंतर 5 minus 3, C3 कोण आहे, 3. हे कुठे चेंज चालू आहे सगळं, तर आपल्याला घडवायचं आहे म्हणजे C2 C3 जशा तसा. मग सांगा काय तुमचा C2, दिस इज 7 8 0. त्यानंतर C3 कोण आहे तुमचा, -1 4 3, -1 4 3, आणि हे ऍज इट इज तुमचं झालं. हे झालं ऑपरेशन. बट व्हॉट अ प्रॉपर्टी दॅट यू नो, इथून फक्त याला स्प्लिटिंग करायचं. मग प्रॉपर्टीसाठी इकडे लक्ष द्या. चला आधी लक्ष द्या, हो का, प्रॉपर्टीसाठी स्प्लिट अप करत सांगा. स्प्लिट केल्यावर काय आलं इकडे, 2 3, पहिलं जशाच तसं 2 3 5. कुठून स्प्लिट करायचं, इथून. मग पुढे काय तर 7 8, येस 7 8 0. त्याच्या पुढे सांगा, येस -1 4 3. आता पुढे कुणापासून ब्रेक करायचंय, -3 पासून. मग इथे आला तुमचा -3, आणि इथे सांगा आता काय, येस -1, हा -1 4
3 पुढे 780 त्याच्या पुढं -1 4 3 हा झाला तुमचा. आता याच्यामध्ये काय दिसतंय का बरं की डिलीट होईल वगैरे? यस दिसतंय की नाही? काय दिसतंय सांगा? 2 कॉलम सेम दिसतायत बघा. कोणता? पहिला आणि तिसरा. म्हणजे डायरेक्ट ह्याची व्हॅल्यू काय द्यायची? डोळे झाकून 0 तिथं लिहायचं बाय प्रॉपर्टी नंबर 3. तिसऱ्या प्रॉपर्टी नुसार असं सांगितलेलं आहे, जर 2 रो किंवा 2 कॉलम्स तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते? 0. सोडवत बसण्याची गरज नाही. मग प्रॉपर्टी कशासाठी? हे सोडवण्याची गरज नाही, कारण तिथे डायरेक्ट लिहित होती बाय प्रॉपर्टी. नाहीतर मग असं जनरल बोलले असतील तर प्रॉपर्टी लिहावी लागते. नाहीतर सोडवलं तर त्याच्यापेक्षा मग काय व्हायचं? प्रॉपर्टी लिहिण्यापेक्षा. पण डायरेक्ट कुठे MCQ आहे, सब्जेक्टिव्ह नसेल पेपर, ऑब्जेक्टिव्ह आहे, तर ते किती सोपं आहे. असं दिलंय समजा तुम्हाला असं काही, हे असंच दिलंय, ह्याला सोडवा म्हणून, तर लगेच त्याला स्प्लिट केलं की लक्षात येतं अरे हे तर 0 होतंय, इकडचं काय ते सोडवलं की संपला विषय. मग ते म्हणतील की हे दिलेल्या आधीच्या ओरिजिनल मॅट्रिक्स सोबत सेम आहे का? आता मी काही काढेल तुम्हाला छोटे छोटे MCQ वगैरे हे असे बारकाईने, तर तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे त्याच्याविषयी, नाही का? आता सांगा बरं, याची व्हॅल्यू तर हो का, हे 10 ही सेम आहे का? हो का? तो का हे सेम आहे का? येस. काय लिहायची व्हॅल्यू मग? 165. म्हणजे मी डायरेक्ट लिहू नाही का शकत याची व्हॅल्यू? लिहू शकतो ना. काय डबल काढणार आहे तुम्ही? हे किती येणार आहे? येस 165 मायनस 3 इंटू 0. म्हणजे 0 कुठून आलं तर इथे लिहू शकता की बाय प्रॉपर्टी 3 असं मेन्शन करता येतं. फार तर फार. म्हणजे झालं का? दिस इज इक्वल टू 165. याची व्हॅल्यू किती आहे? तर 1 आधी टाकलंय ना आपण, आणि फ्रॉम 1 and 2 a इक्वल टू a डॅश ही सांगते प्रॉपर्टी नंबर 6 अशी आहे म्हणून. ठीक आहे, मग लिहायचं खाली, लिहून देऊ शकता. फ्रॉम 1 and 2 a इक्वल टू a डॅश. ठीक आहे, फ्रॉम 1 and 2 a इक्वल टू a डॅश. चला लिहून घ्या. काय अडचण असेल तर सांगा. सर ती 165 मायनस 3 इंटू 0 कसं काय आलं? कारण ह्याची व्हॅल्यू किती येते बेटा? याची व्हॅल्यू किती येते? 165. पुन्हा याची व्हॅल्यू किती येते? डायरेक्ट 0. कारण तिथं कॉलम सेम आहेत ना, त्याच्यामुळे. कॉलम सेम आहेत ना, त्याच्यामुळे. कॉलम सेम आहेत ना, त्याच्यामुळे. ठीक आहे ना? थोडं थोडं कळतंय? तर आता हे एकदम स्टार्ट पासून आहे, आणि त्यांचं बरंच असं ट्युनिंग थोडंसं मॅच झालेलं. आज एकदम पहिल्या डेला असं धडधड काही थोडं लक्षात येतं नाही, अडचण होऊ शकते. कारण बघ ना, पहिली डिटर्मिनंटचं सगळं झाले, पहिली प्रॅक्टिस सेट, आता दुसरी पण होईल, त्यामुळे. बाकी तुम्ही ह्याच्या आधी जवळपास 11 लेक्चर्स आपले झालेले आहेत. ते थोडंसं मॅच व्हायला थोडी अडचण वाटते तुम्हाला. तुम्ही बोलू शकता याच्यात जर काही अडचण असेल तर. येस. आणखीन 7वी प्रॉपर्टी खूप महत्वाची. आता हे लिहिलं असेल व्यवस्थित तुम्ही, तर तुम्हाला मी 7वी प्रॉपर्टी सांगतो. झालंय? आता 7व्या प्रॉपर्टी मध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला डायगोनल एलिमेंट्स ऑफ अ डिटर्मिनंट माहिती पाहिजे. आता डायगोनल काय असतं तुम्हाला माहिती आहे का? की जर तुमच्याकडे एखादा काय असेल,
कुठली एखादी स्क्वेअर टाईप अशा पद्धतीची फिगर आउट असेल तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, एक डायगोनल फॉर्म करू शकता अशा रीतीने. तर याला म्हणतात डायगोनल. मग डायगोनल कुठे असतो? डायगोनल स्क्वेअर मध्ये असतो, रेक्टँगल मध्ये असतो, सगळीकडे असतो. पण आता सध्या जो आपला डिटर्मिनंट आहे तो कसा आहे? स्क्वेअर टाईप आहे, बरोबर आहे. मग इथं तुम्हाला जी काही फिगर असेल ती कशा टाईपची असेल, तर इट शुड बी स्क्वेअर. तर हा काय असेल तुमचा? स्क्वेअर असेल. मग डायगोनल एंट्रीज म्हणजे कुठल्या एंट्रीज येतात? डायगोनल एंट्रीज म्हणजे कुठल्या एंट्रीज येतात हो? तर ह्या एंट्रीज येतात, है ना, डायगोनल. ते पण डायगोनल येतो, पण इकडच्या एंट्रीज कुठल्या असतात? तर इकडे लेफ्ट टू राईट, त्याच्या लेफ्ट टॉप टू राईट बॉटम, लेफ्ट टॉप टू राईट बॉटम. जर 3/3 चा असेल तर कसं दिसेल हो हे? दिस इज अ A11, दिस इज A22 अँड A33. तर ह्या एंट्री ज्या असतात जिथे I इक्वल टू जे असतो, जिथे I इक्वल टू जे असतो त्या एंट्रीजला आपण म्हणतो दॅट इज द डायगोनल एंट्री और डायगोनल एलिमेंट्स. 2/2 चा असेल तर A11 A22, बरोबर आहे ना. लोकेशन कशी असते हो का? आता हो का मी इथे लिहिलं A1 A12, इथं काय असतं A13, इथे काय असतं A21, इथे काय असतं A23, A23, इथे काय असतं A31, इथे काय असतं A32. ठीक आहे ना. What is the A32? Element in the third row, second column. What is A23? Element in the second row, third column. What is A13? Element in the first row. हे तर कळतं ना. मग तुमच्या लक्षात येत आहे का की डायगोनल एंट्रीज म्हणजे काय प्रकार असतो, की जिथे I इक्वल टू जे असतो. तर तुम्ही विचारलं की व्हॉट इज द डायगोनल एंट्रीज इन द डिटर्मिनंट, देन यू कॅन से वेअर I इक्वल टू जे. 1 पण आता इथं I ची व्हॅल्यू किती आहे? 1. जे ची किती आहे? 1. इथं I ची किती आहे? 2. जे ची किती आहे? 2. इथं I ची किती आहे? 3. जे ची किती आहे? 3. So where I equal to j, where I equal to j, that is said to be a diagonal entries of the determinant किंवा diagonal elements of the determinant. So write down, खाली heading टाका, diagonal of a determinant, diagonal of a determinant, diagonal of a determinant. चला याची एकदा व्याख्या लिहून घ्या. डायगोनल ऑफ अ डिटर्मिनंट हा काय प्रकार असतो? The diagonal of a determinant A, the diagonal of a determinant A, the diagonal of a determinant A is collection of entries, is collection of entries AII, is collection of entries AII, is collection of entries AIJ, sorry, AIJ, where AIJ where I equal to J असेल. AIJ where I equal to J. ठीक आहे. चला आता त्याच्या खाली लिहा, राईट डाऊन, the set of elements, the set of elements, the set of elements in curly braces A11, A22, A33, dot dot dot, ANN. Okay, ANN forms the diagonal of a determinant A, forms the diagonal of a determinant A, forms the diagonal of a determinant A having order n, having order n, having order n, having order n. ओके, चला एक 3/3 चा डिटर्मिनंट काढून घ्या पटकन, ज्यामध्ये तुम्हाला सगळे एलिमेंट्स रिप्रेझेंट करायचे. कॅपिटल डी इक्वल टू A11, A12, A13, A21, A22, A23, त्यानंतर लिहा A31, A32 and A33. ओके,
A33. त्याच्यात डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत सांगा? A11, A22, A33. So write down. Yeah. Here the diagonal elements are. Here the diagonal elements are A11, comma A22, and A33. Here the diagonal elements are A11, A22, A33. Yes, any doubt? Here the diagonal elements are A11, A22, A23, A33. Sorry, A33. चला प्रॉपर्टी नंबर 7 लिहून घ्या पटकन. तर उद्याचं सरांनी सांगितलेच आहेत ना तुम्हाला सगळं. उद्यापासून फक्त ऑनलाईन क्लास असेल, ऑफलाईन येण्याची गरज नाही. ठीक आहे. प्रॉपर्टी काय टायमिंग असेल वगैरे ते आपण उद्याच्याला डिस्कस करूयात. तर प्रॉपर्टी नंबर 7 लिहिण्याच्या आधी थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, प्रॉपर्टी तुम्हाला लिहिता येईलच. तर याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, की डायगोनल एलिमेंटच्या वरती आणि खालती जर का 0 असतील म्हणजे कसं, तर हा खूप महत्वाचा सेक्शन आहे. बरं जसं की इथं आहे A11, तर इथं 0 0, इथं काय असतं A21, इथे A22, इथे 0, इथे काय असतो A31, इथे काय असतो A32, इथे काय असतो A33. आता कुठे 0 दिसत आहेत तुम्हाला? डायगोनल एंट्रीच्या वरती दिसत आहेत. ठीक आहे, याच्यात काय अडचण आहे. तसंच डायगोनल एंट्रीच्या कुठे दिसू शकतात तुम्हाला? खाली खाली पण दिसू शकतात. म्हणजे कसं बघा, A11 0 0, त्यानंतर A21 A22 0, त्यानंतर A13 A23 अँड A33. कळलं का दोघांमध्ये काय फरक आहे? एकदा तुम्हाला 0 डायगोनलच्या वर दिसत आहेत आणि एकदा डायगोनलच्या तुम्हाला खाली दिसत आहेत. मग प्रॉपर्टी काय सांग? ठीक आहे, असं असेल, ठीक आहे, मान्य करू की आपण की हा तुमचा डायगोनल आहे, इकडे डायगोनलच्या खाली दिसायला लागले, आणि इथं तुमचा डायगोनल आहे, तर इथं 0 सगळे डायगोनलच्या वरती दिसायला लागले. तुमच्या माहितीस्तव पुढल्या वर्षी मॅट्रायसिस मध्ये शिकत असताना इथे 0 कुठे दिसायला लागले? वरच्या साईडला. पण याला म्हणायचं असतं लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याला म्हणतात लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 0 तर कुठे? वर, पण म्हणायचं काय? लोअर. उलट म्हणायचं. आता इथे 0 कुठे आहेत? खालती आहेत, पण म्हणायचं काय? अप्पर. याला म्हणतात पुढल्या वर्षी अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, जर ते मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये असेल तर. सध्या डिटर्मिनंट मॅट्रिक्स म्हणलं की फक्त इथं काय येतं, तसा एक स्क्वेअर ब्रॅकेट येतो. ठीक आहे, तर याला म्हणतात तिकडे लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, याला म्हणतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. हे आत्ताच लक्षात ठेवा. याला म्हणतात लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स वरच्याला, खालच्याला म्हणतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स पुढल्या वर्षी. ठीक आहे, मग आता इथं प्रॉपर्टी काय सांगते? प्रॉपर्टी सांगते की ज्यावेळेस तुम्ही याचा डिटर्मिनंट फाइंड कराल, तर तो डिटर्मिनंट हा काय येत असतो? जे डायगोनल एंट्रीज आहेत का त्याचा प्रोडक्ट येत असतो. आहे की नाही? महत्वाचं की काय म्हणते, हे याचा जर डिटर्मिनंट काढला तुम्ही, तर याचा डिटर्मिनंट हा काय येत असतो? डायगोनल एंट्रीजचा प्रोडक्ट येत असतो. म्हणजे याचं उत्तर काय लिहायचं? डायरेक्ट A11 इंटू A22 इंटू A33. इथं पण तेच A11 इंटू A22 इंटू A33. Yes, any doubt? What is the property? That if there is upper or lower determinant having the zeros to the diagonal entries to the upper side, किंवा लोअर साइडला 0 असतील डायगोनलच्या, तर त्यावेळेस त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही डायरेक्ट त्यांच्या डायगोनल एलिमेंटच्या प्रोडक्ट एवढी येते. जर तुमच्या डायगोनलच्या वर किंवा डायगोनलच्या खाली जर का 0 असतील, तर डायरेक्ट त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही कशी येत असते? तर त्यांच्या डायगोनलच्या प्रोडक्ट एवढी येत असते. काय अडचण आहे काय प्रॉपर्टीमध्ये? तर फक्त असं आपल्याला तिथं लिहून ते असं एक एक्झाम्पल आपल्याला प्रॉपरली घ्यायचं. कळतं ना काय ते? येस, एनी डाऊट? ठीक आहे, तर हे आपण डिटेल चांगल्या रीतीने उद्या लिहून घेऊया. उद्या किती वाजता कसा क्लास असेल नसेल हे सगळं तुम्हाला ऑनलाईन मध्ये कळेल, आणि कधी क्लास सुरू करायचा हे येईल थोड्या दिवसात लगेच कळेल. ठीक आहे, चालतंय. मग आपली असं तर समोरासमोर तर काही भेट होणार नाही, तर तुम्हाला आत्ताच दिवाळीच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर आहे? ठीक आहे, चालतंय. काय असतील तुमचे ते लाडू खेळू खावा, फटाकड्या खाऊ नका, फटाकडे उडवायचे. बरोबर येते का? ओके, चला.
आल्यावर चांगल्या जोमानं चांगल्या ऊर्जेने